नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यातील कविता 6वी वस्तू हिचे क्वेश्चन बँक आन्सर अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी माझ्या आदर्श दिशा या चॅनलवर मी इयत्ता 10वीसाठी उपयोजित लेखनाचे काही व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच अभ्यासा. व्हिडिओ बघत असताना ते व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच त्या व्हिडिओंना तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण कविता 6वी जिचे नाव आहे वस्तू आणि तिचे कवी आहेत द.भा. धामणसकर ही अभ्यासणार आहोत. कृती क्रमांक 1 मध्ये प्रश्न दुसरा अ, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामधील पहिला आकडा आकृतीबंध पूर्ण करा. तत्पूर्वी आपल्याला जी कविता दिलेली आहे ती कवितेचे आपण सखोल वाचन करायचे आहे, समजून घ्यायचे आहे आणि त्यावरच आपल्याला तिचे प्रश्न सोडवता येणार आहे. पहिला आकडा, वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. मग त्यात दोन गोष्टी कोणत्या आहे तर वस्तूजवळ जीव नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वस्तूजवळ मन नसते, असे त्याचे उत्तर आहे. दुसऱ्या आकड्यामध्ये मानव व वस्तू यांच्यातील समान भावना. मानव काय करतो तर मानव सुखावणे म्हणजे मानव सुखावतो, तर वस्तूचं काम काय आहे, कोणत्या दोन समान भावना आहेत म्हणजे कोणती भावना आहे वस्तूकडे तर सेवा करणे आणि स्वच्छतेची आवड. हे आपल्याला उत्तर तिथे लिहायचे आहे. यानंतर प्रश्न तिसरा असा आहे की कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. ओळी त्या दिलेल्या आहे की त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्याचं उत्तर असं आहे, वस्तूंना स्वतःची खोली नको असते, पण त्यांना त्यांच्या आपण मांडलेल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर न करण्याची हमी आपण त्यांना देणं गरजेचं असतं. कृती क्रमांक 4, काव्य सौंदर्य. मग काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे की वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. याबाबत तुमचा दृष्टिकोन लिहा. मग इथे आपला दृष्टिकोन आपल्याला उत्तरामध्ये लिहायचा आहे. वस्तू या कवितेतून कवी द.भा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या आयुष्यातील महत्त्व जाणावे आणि त्यांच्याशी असलेले आपले भावनिक बंध व वस्तूंशी निगडित स्नेह जपावा असा विचार व्यक्त केला आहे. आपण नेहमी वापरत असलेल्या वस्तू जर स्वच्छ असतील तर आपल्याला त्यांचा अधिक चांगला वापर करता येतो. ती वस्तू दीर्घकाळ वापरणे शक्य होते. जेव्हा आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंची आपण दररोज स्वच्छता करतो, त्या टापटीप ठेवतो, तेव्हा त्या स्वच्छ लखलखणाऱ्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात. स्वच्छ वस्तू पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. जेव्हा आपण वस्तूची योग्य ती काळजी घेतो तेव्हा आपल्याला त्या वस्तूविषयी असलेल्या भावनांमुळे त्या वस्तूंनाही समाधान मिळत असावे. वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही स्वच्छ राहण्याची आवड असते, असा नेहमीपेक्षा वेगळा आशय व्यक्त करणारा कवितेतील दृष्टिकोन आपल्या मनाला भावतो. आपल्या मनाला कोणत्या गोष्टी कोणता दृष्टिकोन भावतो तो इथे स्पष्ट करायचा आहे. प्रश्न दुसरा आ, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती सोडवा. आपल्याला 2 कविता इथे दिलेल्या असतात आणि मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला कृती करायची असते. भरतवाक्य त्यातील एक कविता आहे. प्रस्तुत कवितेच्या कवीचे कवयित्रीचे नाव लिहा. भरतवाक्य या कवितेचे कवी आहेत कवी मोरोपंत. आता या भरतवाक्य कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो तो संदेश इथे लिहायचा आहे. उत्तर,
भरतवाक्य या रचनेतून कवी मोरोपंत आपल्याला चांगल्या माणसांच्या संगतीचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगत आहेत. आपण नेहमी सज्जन व्यक्ती, सत्कर्मे, सद्विचारांच्या सानिध्यात रमावे, आत्मबोध करून घ्यावा, खोटा अहंकार त्यागावा, मोहाला बळी पडू नये असे आवाहन ते आपल्याला करतात. परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये नेहमी तल्लीन राहावे अशी शिकवणसुद्धा ते आपल्याला देतात. हा संदेश आपल्याला या कवितेतून लिहायचा आहे. प्रश्न तिसरा असा आहे की कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. त्याचं उत्तर असं आहे, मोरोपंतांची ही काव्यरचना सज्जन माणसांच्या सहवासाचे व आपल्या विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सहज पटवून देते. कवितेत ओघवती, रसपूर्ण व सहज सोपी भाषा वापरल्यामुळे ही कविता श्लोकासारखी गाता येते. भरतवाक्य म्हणजे नाटकातील शेवटचे वाक्य. याचा संदर्भ घेऊनच केकावलीमधील शेवटची पद्यरचना म्हणून मोरोपंतांनी या रचनेला भरतवाक्य हे नाव समर्पक असे दिले आहे. मोरोपंतांनी या रचनेला संस्कृत प्रचूर शब्दांनी, अलंकारांनी सजवले आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो ही रचनेची पहिली ओळ सुभाषित म्हणून लोकप्रिय आहे. मोरोपंतांनी स्वतःला मोर कल्पून ईश्वराला जी आळवणी केली आहे तिला केकावली म्हटले गेले आहे. हा संदर्भ फार मनोरंजक आहे. या सर्व कारणांमुळे मला ही कविता फार आवडते. दुसरी कविता आहे उत्तम लक्षण. प्रस्तुत कवितेच्या कवीचे, कवयित्रीचे नाव लिहा. याचे कवी आहेत संत रामदास. आता या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? सर्वज्ञपणा अंगी यावा याकरता समर्थ रामदासांनी उत्तम लक्षण या रचनेत सर्वसामान्य लोकांना आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श व्यक्तीने सामाजिक व वैयक्तिक जीवनात कसे वागावे व कसे वागू नये, काय करावे व काय करू नये याचे मार्गदर्शन या रचनेतून ते आपल्याला करतात. यानंतर ही कविता आपल्याला आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहायची आहेत आपण. उत्तम लक्षण या कवितेत संत रामदास यांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. काय करावे व काय करू नये याबाबतचे त्यांचे मार्गदर्शन मला विशेष आवडले. परपीडा, उपकार यासारख्या उपसर्ग घटित, सत्यमार्ग यासारख्या सामासिक शब्दांचा वापर केल्यामुळे मराठी भाषेची समृद्धी या कवितेतून जाणवते. प्रत्येक कवीच्या पहिल्या 3 चरणात नये या शब्दाची पुनरावृत्ती होऊन यमक साधले आहे. यामुळे कविता नादमय झाली आहे. तसेच ही कविता आपल्याला जीवन कसे जगावे याचा आदर्शच घालून देते. या सर्व वैशिष्ट्यांमुळे मला ही कविता खूप आवडते. प्रश्न दुसरा जो आहे तो आहे रसग्रहण. यामध्ये पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. या काव्यपंक्तींचे रसग्रहण आपल्याला करायचे आहे. त्याचं उत्तर असे आहे, वस्तू या कवितेतून कवी द भा धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या जीवनातील महत्त्व टिपले आहे. त्यांच्याशी असलेला स्नेह आपण प्रत्येकाने जपावा असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. वस्तू आपल्या गरजा पूर्ण करतात, आपल्या कामी येऊन त्या आपली सेवा करतात. त्यामुळे आपण त्यांना कमी न समजता बरोबरीचा मान देणे गरजेचे असते. त्यांना आपला सेवक न समजता त्यांचे मोल आपण समजून घ्यायला हवे. वस्तूंना मनाची जपवणूक वागणूक द्यायला हवी असा आशय या काव्यपंक्तीतून कवी व्यक्त करतात. वस्तूंनाही भावना असतात, त्यांनाही आपल्या बरोबरीचे स्थान मिळायला हवे असा वेगळा संवेदनशील विचार कवी येथे मांडतात. प्रस्तुत ओळींमध्ये वस्तूंवर निखालस सेवक, मान या मानवी गुणांचा आरोप झालेला आहे. त्यामुळे येथे चेतना गुणोक्ती अलंकार साधला गेला आहे. यावेळी चिंतनशीलता व भावनोत्कटता हे विशेष जाणवतात. ही आपल्याला इथे दिसून येणारी गोष्ट आहे. यानंतर कृती क्रमांक 2. पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
त्यातील पहिला आकडा आहे आकृतिबंध पूर्ण करा. वस्तूंना या गोष्टी नकोत. वेगळी स्वतंत्र खोली. दुसरा आकडा आहे वस्तूंना याची हमी हवी. निष्कासित न होण्याची त्याचं उत्तर आहे. उत्तरे लिहामध्ये वस्तूंना असे ठेवावे, वस्तूंना जपावे, वस्तूंना लाडावून ठेवावे असे त्याचे उत्तर आपल्याला लिहिता येईल. कृती क्रमांक 3 मध्ये सरळ अर्थ. कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. उत्तर त्याचं असे आहे, वस्तूंना अगदी आपुलकीने जपावे, त्यांना लाडावूनही ठेवावे, कारण याच वस्तू आपण आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी, स्नेह जिवंत ठेवणार आहेत. कृती क्रमांक 4 मध्ये काव्यसौंदर्य. कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आणि त्याचं उत्तर आहे, वस्तू या कवितेतून कवी द.भा. धामणेकर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल जाणावे आणि त्यांच्याशी असलेले भावनिक बंध व त्यांच्याशी निगडित स्नेह जपावा असा संदेश दिला आहे. जरी वस्तूंना मानवी भावना नसल्या तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात. एखादी वस्तू वापरण्यास अयोग्य झाली की तिला घराबाहेर काढले जाते, पण वर्षानुवर्ष आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतेने रोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे असा संदेश प्रस्तुत ओळीतून व्यक्त होतो. प्रश्न दुसरा असा आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. बघा, कविता दुसरी आहे की खोद आणखी थोडेसे. आणि या कवितेचे कवी आणि कवयित्री आपल्याला इथे लिहायचे आहेत. त्याच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे. आणि यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो, तर त्याचं उत्तर आहे, जीवनात प्रयत्नशीलता व सकारात्मक दृष्टिकोन यांना खूप महत्त्व आहे. आयुष्य भरभरून जगण्यासाठी, येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. ध्येय साध्य करण्यासाठी येणाऱ्या अडचणींना न डगमगता संयम राखून आपण जिद्दीने, हिमतीने कार्यरत राहावे. नेहमी चांगुलपणावर विश्वास ठेवावा. वास्तव स्वीकारावे. कोणत्याही भ्रमात राहू नये. कष्ट करावे. चिकाटीने पुढे पुढे जात राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो. तिसरा आकडा असा आहे की प्रस्तुत कविता तुम्हाला आवडली किंवा न आवडली ते कारण स्पष्ट करा. त्याचं उत्तर असं आहे, खोद आणखी थोडेसे या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दात अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजे प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असून प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे ती कविता आपल्याला गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते. आणि आपल्याला वस्तू ही कविता त्याबरोबर दिलेली आहे. प्रस्तुत कवितेच्या कवीचे, कवयित्रीचे नाव लिहा. कवीचे नाव आहे द.भा. धामणेकर. आणि या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतो? वस्तू या कवी द.भा. धामणेकर लिखित कवितेतून निर्जीव वस्तू यासुद्धा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असतात याची जाणीव करून दिली आहे. या वस्तूंची आपण प्रेमाने, स्नेहाने जपणूक केली पाहिजे असा विचार इथे मांडला आहे. जरी त्यांना मानवी भावना नसल्या तरीही त्यांना मानाने, लाडाने वागवावे, जपावे,
व त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी असे कवी म्हणतात. वर्षानुवर्ष आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतेने निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे, असा संदेश प्रस्तुत कवितेतून व्यक्त होतो. आता ही कविता आपल्याला का आवडली किंवा न आवडण्याची कारणे आपण इथे लिहायची आहेत. त्याचं उत्तर आहे, वस्तू ही कविता मला फार आवडते, कारण निर्जीव वस्तूंकडेही संवेदनशीलतेने पाहण्याचा दृष्टिकोन ही कविता आपल्याला देते. वस्तूंनाही माणसासारखे जिवंत अस्तित्व, मन, आवडीनिवडी, हक्क असतात असा वेगळा आशय कवी सहजपणे वाचकांसमोर मांडतात. मुक्त छंदात मांडलेली ही कविता तिच्यातील शब्दांच्या सामर्थ्यामुळे अलगदपणे वाचकांच्या मनात उतरते. प्रश्न दुसरा असा आहे, पुढील ओळींचे रसग्रहण करा. वस्तूंना जीव नसेल कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. त्याचं उत्तर असे आहे, वस्तू या कवितेतून कवी द.भा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंचे आपल्या जीवनातील महत्त्व टिपले आहे. त्यांच्याशी आपला स्नेह आपण प्रत्येकाने जपावा असा विचार त्यांनी व्यक्त केला आहे. कवी म्हणतात की वस्तू जरी निर्जीव दिसत असल्या तरी त्यांना जीव नसल्यासारखे वागवणे अयोग्य ठरेल. वस्तू या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केल्या आहेत. त्या आपली सेवा करतात, आपल्या कामी येतात. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या वस्तूंशी प्रेमाने, आदराने वागले गेले तर त्या सुखावतात. हे लक्षात घेऊन त्यांना जीव नसल्यासारखे वागवू नये असा आशय या काव्यपंक्तीतून कवी व्यक्त करत आहेत. कोणतीही वस्तू निर्जीव असली तरी ती मानवी भावभावनांशी जोडली गेल्यावर अनमोल ठरते. व्यक्ती व ती वस्तू यांच्यात एक नाते तयार होते. ही वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देते. तिलाही तिचे स्वतंत्र स्थान, अस्तित्व आहे. तिलाही भावभावना आहेत. असा संवेदनशील भाव कवी प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे व्यक्त करत आहेत. प्रस्तुत ओळींमध्ये चिंतनशीलता, भावनोत्कटता व प्रांजळपणा हे विशेष जाणवतात. ही कविता मुक्त छंदातील रचना असून तिचे स्वरूप निवेदनात्मक आहे. साध्या सोप्या भाषेतून अनोखा आशय कवीने यात मांडला आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओतून वस्तू या कवितेतून जो आशय कवीला सांगायचा आहे तो इथे समजला असेल. अनेक कवितांशी त्यांची तुलना केलेली आहे. त्याचबरोबर अनेक कवितांचा अर्थ, नंतर त्यातल्या चांगल्या गोष्टी इथे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजल्या असतील. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.